नमस्कार मित्रांनो, पिंगा ग पोरी पिंगा या मालिकेच्या आजच्या भागात आपण असं पाहतो की आता मिठूला ऑपरेशन थिएटरमध्ये घेऊन गेलेली असतात. तर इकडे पिंगा गर्ल्स ह्या फारच रडत असतात. यामध्ये प्रेरणा आणि वल्लरी तर फारच रडतात. तर हर्षित त्यांना शांत करतो आणि म्हणतो की संभालिए अपने आप को, अब हमको उनके पेरेंट को भी इन्फॉर्म करना होगा, आपके पास नंबर तो होगा ना. वल्लरी म्हणते की हो आहे नंबर, पण आम्ही नाही करू शकत त्यांना फोन. असं ही वल्लरी रडतच म्हणते. तर प्रेरणा म्हणते कोणत्या तोंडाने आपण त्यांच्या घरच्यांना फोन करून सांगणार आहेत. अगं परवा तर मिठूचे पप्पा आले होते ना, केवढे खुश होते ते, आणि आता हे असं सगळं झाले. हर्षित म्हणतो प्रेरणा ताई मैं जानता हूँ, बट उनको फोन तो करना पड़ेगा ना, उनको इन्फॉर्म करना पड़ेगा. तो तेजाला म्हणतो तेजा तू फोन कर. तेजा म्हणते नाही मी नाही करू शकत फोन. तर श्वेता स्वतःहून म्हणते की मी करते फोन, पण सांगावं तर लागेलच ना कुणी ना कुणी त्यांना. असं म्हणत श्वेता त्यांना फोन करण्यासाठी निघून जाते. तर तेजा तिच्याकडे संशयाने पाहू लागते. तर दुसरीकडे वल्लरीचा नवरा मनोज हा मनातच विचार करत असतो की वल्लरीचे पेपर झाले असतील ना, चांगले गेले असतील का, तिला फोन करून विचारतो. असं म्हणत मनोज वल्लरीला फोन करणार तेवढ्याच समोरून वल्लरीचाच फोन येतो. मनोज तिला म्हणतो तुला 100 वर्ष आयुष्य, मी तुलाच फोन करणार होतो आता. तर इकडून वल्लरी फारच रडत असते. मनोज घाबरतो आणि म्हणतो अगं वल्लरी काय झालं, का रडतीयस तू. वल्लरी सांगते की इकडे मिठूताईंवर कुणीतरी हल्ला केलेला आहे, त्यांना आम्ही हॉस्पिटलमध्ये घेऊन आलोय. असं ही फारच रडत सांगत असते. मनोज पण घाबरतो आणि तो म्हणतो की मी लगेच भेटेल त्या गाडीने तिकडे निघून येतो. तर इकडे आतमध्ये मिठूवरती ऑपरेशन चालू असतं. बाहेर वल्लरी म्हणत असते की काय सगळं होऊन बसले हे. खरंच खरंच काही कळत नाहीये मिठूताईंवरती का आणि कशासाठी कोणी हल्ला केला असेल. तर तेजा मात्र श्वेतावरती संशय घेत असते. तिला सगळं आठवतं की एकदा श्वेताने तिचा गळा पकडला होता. श्वेतानेच तिला धमकी दिली होती की ती तिला मारून टाकेल म्हणून. पुढं तिने हे पण नोटीस केलेलं असतं की ज्यावेळेस मिठूवरती हल्ला झालेला असतो त्यावेळेस वल्लरी, प्रेरणा, तेजा ह्या सगळ्याजणी तिथे जवळ तिच्या आलेल्या असतात. पण श्वेता मात्र दारातूनच ते सगळं पाहत असते. हे सगळं नोटीस तेजा करते. तेवढ्यात तिथे श्वेता येते. श्वेता म्हणते की मी केला होता तिच्या वडिलांना फोन, ते इकडे यायला निघालीच आहेत. तिचे पप्पा तर फोनवर रडायलाच लागले. वल्लरी घाबरतच म्हणते की अहो प्रेरणाताई, आपण त्यांचे आई वडिलांना आता काय उत्तर द्यायची, आपण कुठल्या तोंडाने त्यांच्याशी बोलायचं. प्रेरणासुद्धा म्हणते की हो ना, त्यांनी आपल्याला प्रश्न विचारल्यानंतर आता आपण काय सांगायचं. त्यांची एवढी गोड निरागस मुलगी आणि तिच्यावरती असा जीवघेणा हल्ला कसं काय होऊ शकतो. असं म्हणून प्रेरणा परत एकदा रडायला लागते. तेजा श्वेताकडे 2 मिनिटं पाहते, उठते आणि श्वेताला म्हणते श्वेता खरं खरं सांग, तूच मिठूवरती हल्ला केलास ना. आता तेजाने असं म्हटल्यावरती सर्वांनाच खूप मोठा धक्का बसतो. सगळेजण उभे राहतात. तर श्वेता तेजाला म्हणते की तू वेडी झाली आहेस का, डोक्यावर पडली आहेस का. तेजा म्हणते नाही, माझे डोकं आणि माझे डोळे दोन्ही पण शाबूत आहेत ना, म्हणूनच मी बोलते. तर वल्लरी तेजाला अडवतच म्हणते की अहो तेजाताई तुम्ही काय बोलताय, तुम्हाला तरी कळतं का. तेजा म्हणते की हो मला चांगलंच कळतंय मी काय बोलते ते. मी हिच्यावरती डाऊट घेते कारण की हिचं वागणं नाही तुमच्या नसेल लक्षात आलं, पण माझ्या चांगलंच लक्षात आले. ही एवढ्या लवकर नॉर्मल कसं काय झाली. ही काम आहे, कंपोज आहे. मिठूवरती हल्ला झाल्याचं पाहताच आपण सगळ्याजणी हादरलो. आपल्याला केवढा मोठा शॉक बसला होता. काय करायचं, कसं हॉस्पिटलला आणायचं ह्याबाबत आपल्याला काही सुचत नव्हतं. आपण इथं तिला कसं आणलं ना हे आपल्यालाच माहिती आहे. ही मात्र लगेच एवढ्या लवकर कसं काय बरं नॉर्मल झाली. आणि हो श्वेता, तुझा ना मिठूवरती राग होता, कारण की मिठूने अनिमेषचं पितळ सगळ्यांसमोर उघडं पाडलं ना. तिने तुझं सत्य सगळ्यांसमोर उघडं पाडलं, त्याच्यामुळेच तू तिचा खूप रागराग करत होतीस. मी त्यावेळेस तुझ्या साईडनी होते, पण मी पाहिले ना तू तिचा किती रागराग करायची ते. आणि तू तिच्या अंगावरती धावून सुद्धा गेली होतीस. तू तिचा गळा पकडला होतास. बाकीच्यांना आठवतं का नाही ते मला माहीत नाही, पण तू तिला म्हटली होतीस की आय विल किल यू मिठू. हे चांगलं मला आठवतंय. तेवढ्यात पोलीस येतात आणि ते मोठ्यानेच म्हणतात की अरे वा, आल्या आल्या केस सॉल्व. आता पोलिसांना बघितल्यावरती सगळ्यांनाच धक्का बसतो. श्वेता तर फारच घाबरलेली असते. पुढे पोलीस येतात आणि स्वतःचं इंट्रोडक्शन देत म्हणतात की मी पोलीस सब इन्स्पेक्टर मीरा सालगावकर. मिथिलावरती झालेल्या प्राणघातक हल्ल्याबद्दल मी तुम्हाला अटक करते. असं म्हटल्यावरती श्वेता फारच घाबरते आणि म्हणते की अहो खरंच मी काही केलं नाहीये, अहो तुम्हाला वाटतं तसं काही झालेलं नाहीये. ती प्रेरणा वल्लरीला म्हणते अगं मी एवढी वाईट नाहीये, खरंच मी काही केलं नाहीये. असं म्हणून ती गयावया करायला लागते. तर वल्लरी आणि प्रेरणा ह्या दोघीजणी पोलिसांना सांगू लागतात की नाही अहो, श्वेता असं कधीच करू शकणार नाही. अहो आम्ही सगळेजणी मैत्रिणी आहोत. श्वेता असं का कशासाठी करेल, ती तसं कधीच करणार नाही. असं ह्या गयावया करून पोलिसांना सांगत असतात. पण पोलीस इन्स्पेक्टर मीरा कोणाचंच ऐकत नाही. ती डायरेक्ट श्वेताला अरेस्ट करायला सांगते. कॉन्स्टेबल येतात आणि श्वेताला घेऊन जायला लागतात. श्वेतासुद्धा खूप गयावया करत असते की मी काही केलं नाहीये, मी काही केलं नाहीये. पण पोलीस मात्र कोणाचं काहीच ऐकत नाही. श्वेताला कॉन्स्टेबल घेऊन जातात. पुढे ही इन्स्पेक्टर मीरा त्यांना म्हणते की तुम्ही सगळ्याजणी एकत्र राहता का.
पुढे इन्स्पेक्टर हर्षकडे बघत म्हणतात की आणि हा कोण? तेजा म्हणते की हो, आम्ही 5 जणी एकत्र राहतो आणि हा हर्षित माझा मित्र आहे. तर वल्लरी तेजावरती रागवतच म्हणते की अहो तेजाताई, तुम्ही उगाचच श्वेतावरती संशय घेतला. अहो त्या असं कधीच करणार नाहीत. तर प्रेरणासुद्धा म्हणते की हो गं तेजा, अगं आपली श्वेता ही आपल्यावरती रागवू शकते, ओरडू शकते, पण असं खून कोणाचा करणार नाही गं. तर वल्लरी परत एकदा इन्स्पेक्टरला विनवणी करू लागते की अहो खरंच आमचं ऐका जरा. इन्स्पेक्टर म्हणतात, तुम्हाला एकदा सांगितलं ना, ते तुम्ही ठरवू नका. तेवढ्यात तिथे डॉक्टर येतात आणि म्हणतात की मिथिला मानेसोबत तुम्हीच आहात का सगळेजणी? तर इन्स्पेक्टर लगेच पोलिसांना म्हणतात की डॉक्टर, मला मिथिला यांचं स्टेटमेंट घ्यायचे. डॉक्टर म्हणतात ते आता शक्य नाहीये. इन्स्पेक्टर म्हणतात का? डॉक्टर म्हणतात कारण की त्यांचं इंटरनल ब्लडिंग खूप गेलेलं आहे. ऑपरेशन करत असताना काही कॉम्प्लिकेशन झाले. त्यामुळं मिथिला हे आता कोमात गेलेत. असं म्हटल्यावरती सर्वांनाच खूप मोठा धक्का बसतो. तेजा, वल्लरी, प्रेरणा ह्यांच्या पायाखालची तर जमीनच सरकते. तेजाला तर स्वतःला सावरताच येत नाही. ती रडतच खाली बसते. तर प्रेरणा आणि वल्लरी ह्या खूप मोठमोठ्याने रडायला लागतात. पुढे वल्लरी तेजाला आणि प्रेरणाला कसंबसं सावरण्याचा प्रयत्न करते. पुढे इन्स्पेक्टर म्हणतात की तुम्हाला तिघींना सुद्धा चौकशीसाठी यावं लागेल. प्रेरणा म्हणते अहो आम्ही चौकशीसाठी आलो तर आमच्या इथं मिठूपाशी कोण थांबेल? हर्षित म्हणतो की प्रेरणाताई काळजी करू नका, मी थांबतो, तुम्ही जा चौकशीला. असं म्हटल्यावरती आता पुढे ह्या तिघीजणी चौकशीला जातात. पुढे इन्स्पेक्टर ह्या तिघींना घेऊन परत एकदा बुलबुल बागच्या घरी येतात आणि घरात आल्यावरती इन्स्पेक्टर सगळ्यांना सांगतात की ऐका, कशाला कोणत्याच वस्तूला हात लावायचा नाही, बसा इथे. असं म्हटल्यावरती आता ह्या तिघीजणी बेडवरती बसतात. पुढे इन्स्पेक्टर कॉन्स्टेबलला सांगतात की जा आतमध्ये जाऊन सगळी काही नीट चौकशी करा, एक केससुद्धा हातातनं सुटता कामा नये. कॉन्स्टेबल म्हणतात की हो मॅडम, आम्ही चांगलीच कसून चौकशी करतो. असं म्हणत आता हे दोन्ही कॉन्स्टेबल आतमध्ये जातात. थोड्या वेळातच कॉन्स्टेबल इन्स्पेक्टर मॅडमला आतमध्ये बोलवून घेतात. प्रेरणा तर हुंदके देऊनच रडत असते. तेजा म्हणते, कसं 2 मिनिटामध्ये आयुष्य बदलतं ना. थोड्या वेळापूर्वी हा एक पार्टी सीन होता आणि आता क्राईम सीन झालेला आहे. वल्लरी म्हणते की हो ना, मिठूताई आपल्या किती खुश होत्या, किती आनंदात होत्या. त्यात त्यांनी तुमच्यासाठी केवढी छान अरेंजमेंट केली होती पार्टीसाठी. तर प्रेरणा म्हणते मला विश्वासच बसत नाहीये की आपल्या घरामध्ये हे सगळं झालेलं आहे. तर तेजा रडतच म्हणायला लागते की ना माझं चुकलं, खरंच माझं चुकलं. मिठूला मी ओळखू शकले नाही. मिठूने माझ्यासाठी एवढं सगळं केलं आणि मी काय केलं, मी तिच्यासोबत कचाकचा भांडले, तिला नको नको ते बोलले. तिने माझ्यासाठी हर्षितला प्रपोज देखील केलं. मी मात्र सेल्फिश निघाले. तिने मैत्री आणि प्रेमामध्ये मैत्रीणा निवडलं. मी मात्र काय केलं, मला ना आता माझी स्वतःचीच लाज वाटायला लागली. असं म्हणत ती स्वतःच्या तोंडात मारू लागते. वल्लरी म्हणते अहो तुम्हाला माहिती आहे का, मिठूताईंना हे सगळं सरप्राईज द्यायचं होतं, म्हणूनच त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की श्वेताताईला आणि तेजाला बाहेर अडवून ठेवा, त्यांना कुठे जाऊन देऊ नका. म्हणून आम्ही बाहेर बसलो होतो आणि त्या इकडे डेकोरेशन करत होत्या. तेजा म्हणते म्हणजे तुम्हाला हे सगळं माहीत होतं तर? वल्लरी प्रेरणा म्हणतात की हो आम्हाला माहीत होतं. वल्लरी म्हणते की अहो मिठूताईंना तुम्हाला दुखावल्याबद्दल फार वाईट वाटत होतं, म्हणूनच त्यांनी तुमच्यासाठी हे सरप्राईज ठेवलं होतं. तेजा रडतच म्हणते की आणि मी काय केलं, असं कसं झालं, असं म्हणून मोठमोठ्याने रडायला लागते. तर प्रेरणासुद्धा तिला समजावून सांगत असते की अगं तेजा, आपल्याला काय माहीत होतं की पुढे जाऊन असं काय होईल. वल्लरी तेजाला समजावतच म्हणते की कारण तुम्ही आपली मिठू लवकरच बरं होईल आणि परत एकदा आपल्या ह्या बुलबुल बागेमध्ये येईल. असं म्हणून आता ह्या तिघीजणी ढसाढसा रडायला लागतात. मित्रांनो, आजचा हा भाग यांनी खूप इमोशनल दाखवलाय. अंगावरती अक्षरशः काटा येतो. ह्या तिघींनी सुद्धा जबरदस्त ॲक्टिंग केलेली आहे. आजचा भाग पाहताना नक्कीच तुमच्यासुद्धा डोळ्यामध्ये पाणी येईल. पुढे तेजा मोठ्यानेच म्हणू लागते, हे सगळं झालं ना त्या हर्षितमुळं झालंय. त्या हर्षितच्याच आम्ही दोघी प्रेमामध्ये पडलो आणि आमच्या मैत्रीमध्ये फूट पडली. हे सगळं ना त्या हर्षितमुळंच झालेलं आहे. असं म्हणून तेजाला आता काय करावं काही सुचत नसतं. ती फार रडत असते. तर दुसरीकडे आता इकडे हर्षित हा मिठूला भेटायला आतमध्ये आलेला असतो. तो तिच्याजवळ बसतो आणि म्हणतो, "ये क्या हो गया यार? तेरे जैसी मासूम भोली सी लड़की के साथ ऐसा भला कौन कर सकता है?" पार्टीसाठी मी सुद्धा खूप एक्सायटेड होतो. रिअल सरप्राईज तर मी तुला देणार होतो. आय लव्ह यू मिठू. मुझे ना तेरी जैसी चुलबुली लाइफ पार्टनर चाहिए यार. हर बात पे मेरी फिक्र करना, यह सब मैं देख रहा था और आहिस्ता आहिस्ता तेरे लिए प्यार बढ़ता ही गया. तेवढ्यात तिथे कॉन्स्टेबल येतात आणि ते म्हणतात की हे बघा, ही क्रिमिनल केस आहे, तुम्हाला पेशंटच्या बाजूला बसता येणार नाही, सो प्लीज तुम्ही बाहेर जाऊन बसा. असं म्हटल्यावरती आता हर्षित स्वतःचे डोळे पुसतो आणि म्हणतो ओके. असं म्हणत तो आता बाहेर येतो आणि आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.